नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण सिलेक्शन बॅच बद्दल बोलतोय आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. पण या सगळ्या गडबडीत माझ्या डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांकडून एक मागणी जी ती सतत येत आहे. यूट्यूबच्या कमेंट्समध्ये, ॲपवर आणि फोनवर मला वारंवार एकच प्रश्न जो तो विचारला जातोय, सर इंग्लिश थोडं जड जातंय, आम्हाला कृषी तयारी करायची आहे पण पूर्णपणे मराठी माध्यमातून. सर आमच्यासाठी एखादी स्पेशल मराठी बॅच सुरू करा ना. मित्रांनो, तुमची ही मागणी, तुमची अडचण माझ्यापर्यंत पोहोचली आहे आणि त्यावर गांभीर्याने विचार करण्यासाठीच मी आज तुमच्या समोर आलोय. कृषी चौकची परीक्षा MPSC घेणार, काठिण्य पातळी वाढणार, हे सगळं खरं आहे. आणि अशा वेळी जर तुम्हाला भाषेमुळे मागे राहावं लागत असेल तर ते चुकीचं आहे. तुम्हाला MPSC लेवलचं नॉलेज पण आपल्या सोप्या मराठी भाषेत हवं आहे, बरोबर? तर मित्रांनो, तुमच्या आग्रहाखातर आम्ही कृषी मराठी स्पेशल बॅच सुरू करण्याचा विचार करत आहोत. अशी बॅच जिथे तुम्हाला अभ्यासाचं टेन्शन येणार नाही आणि सगळं काही आपल्या हक्काच्या भाषेमध्ये समजेल. पण ही बॅच सुरू करण्याआधी मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. खरोखर किती विद्यार्थी आहेत ज्यांना या मराठी बॅचची गरज आहे? आम्हाला फक्त अंदाज नको आहे मित्रांनो, तर अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे आम्ही एक छोटासा निर्णय घेतला आहे. थेट बॅच लॉन्च न करता आधी आम्ही तुमची नोंदणी जी आहे, रजिस्ट्रेशन जे ते बघणार आहोत. जर तुमच्यापैकी किमान 100 ते 150 विद्यार्थी असतील जे म्हणतात की हो सर, आम्ही या मराठी बॅचसाठी 100% तयार आहोत, तर आणि तरच आम्ही ही बॅच सुरू करू. त्यामुळे जर तुमची इच्छा असेल की ही बॅच लवकरात लवकर सुरू व्हावी, तर तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये मी एक गुगल फॉर्मची लिंक जी ती दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि फक्त तुमचं नाव आणि नंबर देऊन सांगा की तुम्ही इंटरेस्टेड आहात. हे पूर्णपणे मोफत आहे. किंवा तुम्ही खाली स्क्रीनवर दिसत असलेल्या आमच्या ऑफिशियल क्रमांकावरती संपर्क साधून सुद्धा तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी जी ती करू शकता. लक्षात ठेवा, ही बॅच सुरू करायची की नाही हे आता पूर्णपणे तुमच्या हातात आहे. तुमच्या मित्रांना सांगा, डिप्लोमाच्या ग्रुपवर हा व्हिडिओ पाठवा आणि आपली ताकद दाखवा. वाट पाहतोय तुमच्या रिस्पॉन्सची. जय हिंद, जय महाराष्ट्र.